नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत बघा। आपण पोलीस भरतीची तयारी करत असल्याच्या नंतर आपल्याकडे कुठकुठली डॉक्युमेंट असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणजे पोलीस भरतीची ॲड आल्याच्या नंतर ज्या तारखेला ॲड येईल त्या दिवशी किंवा त्या दिवसाच्या अगोदरपर्यंत, म्हणजे 1 तारखेला ॲड आली तर 1 तारखेच्या अगोदरपर्यंत तुमच्याकडे ही सर्व डॉक्युमेंट असायला पाहिजे ज्या गोष्टीचा तुम्ही लाभ घेणार आहे। म्हणजे जर तुम्ही भूकंपग्रस्त म्हणून फॉर्म भरणार असेल तर भूकंपग्रस्तांचं भूकंपग्रस्त जे आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे त्या तारखेच्या अगोदर तुमच्याकडे असायला पाहिजे। म्हणजे पोलीस होण्यासाठी 12वी पास ही पात्रता आहे, परंतु इतर कुठली डॉक्युमेंट आपल्याकडे असायला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा सर्व होतकरू विद्यार्थी पोलीस आपल्या बंधूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की ज्यांना माहीत पाहिजे की आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट पाहिजे। आता आपण भरपूर दिवसापासून बातम्या बघत आहे की पोलीस भरती होणार आहे, 10,000 पदांची भरती, 13,000 पदांची भरती, ऑक्टोबरमध्ये भरती होणार आहे, ऑक्टोबरमध्ये ॲड येणार आहे। म्हणजे ॲड आल्याच्या नंतर तुमची पुढे भरती म्हणजे ऑक्टोबरमध्ये आल्याच्या नंतर त्यानंतर लेखीची तयारी, फॉर्म भरण्यासाठी वेळ, त्यानंतर तुमच्यावाली फिजिकलची अगोदरची तयारी आहे, म्हणजे अगोदर तुमचे फॉर्म भरल्याच्या नंतर फिजिकल, त्यानंतर लेखी, याच्यासाठी वेळ असतो। परंतु त्याची तयारी तुम्हाला आत्तापासूनच करणं गरजेचं आहे आणि कुठली डॉक्युमेंट लागतात त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देणार आहे। म्हणजे पोलीस होण्यासाठी तुम्हाला 12वी पास असावे लागते आणि 12वी पासच्या व्यतिरिक्त तुम्ही पोलीस म्हणून फॉर्म भरत आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत तर बघा, ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदनाचा जो अर्ज आहे तो आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। आता नंबर 1 बघा, काय सांगितलं त्यांनी की SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर नंबर 2 जन्माचा दाखला, तुमचा जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे। नंबर 3 रहिवासी प्रमाणपत्र। आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत आहोत आणि त्या राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे असणं बंधनकारक आहे। त्यानंतर पुढील प्रमाणपत्र कोणतं आहे तर ते बघा, या ठिकाणी आपल्याला पुढील प्रमाणपत्र दिलेलं आहे ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र। आपण ज्या कास्टमधून फॉर्म भरणार आहे त्या कास्टचं प्रमाणपत्र आपल्याकडं असणं आवश्यक आहे। म्हणजे आपण जर OBC असेल तर OBC प्रमाणपत्र असणं आवश्यक। आपण इतर कुठल्याही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहे त्याचं प्रमाणपत्र आणि त्याचेच जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील कागदपत्र कोणतं आहे तर तो आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, म्हणजेच तुम्ही MSCIT पास आहे याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे की जर तुम्ही खेळाडू म्हणून जर फॉर्म भरणार असाल, त्या प्रवर्गाचा तुम्ही जर लाभ घेणार असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी जे वेगवेगळे प्रवर्ग दिलेले आहेत त्या संबंधित नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील प्रमाणपत्र आहे की जर माजी सैनिक तुम्ही आहात, माजी सैनिक या प्रवर्गाचा तुम्ही लाभ घेऊ इच्छिता तर तुमच्याकडे त्यासाठी डिस्चार्ज झालेलं तुमचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र जाहिरात दिनांकास जे संपूर्णपणे 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल असं सांगितलेलं। त्यानंतर जर तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून फॉर्म भरणार असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर भूकंपग्रस्त असेल, तुम्ही जर पोलीस पाल्य म्हणून त्याचं लाभ घेणार असेल तर त्याचं प्रमाणपत्र, अनाथ म्हणून त्याचं जर लाभ घेणार असेल तर त्याचे प्रमाणपत्र, अंशकालीन असल्याच्या नंतर अंशकालीनचं प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्ही जर
या प्रवर्गातून फॉर्म भरणार असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जर NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे पाहिजे। म्हणजे एवढी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्ही ज्या प्रवर्गाचा लाभ घेणार आहे ते कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर ही कागदपत्र तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही 100% कुठल्याही प्रमाणात मनामध्ये शंका न घेता व्यवस्थित तयारी चालू ठेवा। जर यापैकी तुम्ही एखाद्या प्रवर्गाचा भाग म्हणून फॉर्म भरणार असेल आणि त्याचं कागदपत्र जर नसेल तर आत्ताच काढून ठेवा, कारण की आपण लवकरच भरतीला सामोरे जाणार आहोत आणि लवकरच भरती होणार आहे। तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमात जे वेगवेगळे माध्यम आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की ऑक्टोबरमध्ये भरती होणार आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये ॲड येणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही बघितल्या असेल। जर ॲड आली तर ॲड आल्याच्या नंतर आपण परिपूर्ण त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी आपल्याला माहीत आहे जी पोलीस भरतीसाठी संपूर्णपणे अगोदर आपली शारीरिक चाचणी आहे आणि शारीरिक चाचणी असल्याच्या नंतर शारीरिक चाचणीसाठी 50 गुण, त्यानंतर जी लेखी चाचणी आहे तर या लेखी चाचणीसाठी 100 गुण, असा एकत्रित 150 गुणांचा तुमचा एकत्रित फायनल झाल्याच्या नंतर, म्हणजे लेखी झालेली आहे 100 मार्काची, फिजिकल अगोदर तुमचं असतं, शारीरिक चाचणी असते, त्यानुसार तुम्हाला लेखीसाठी पात्र धरल्या जातं। जर तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये जर कमी गुण मिळाले तर तुम्ही लेखीसाठी पात्र होणार नाही, म्हणजे ठराविक संख्येच्या प्रमाणामध्ये। तर जेवढे पद आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी गुण मिळणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही लेखी देणार, लेखी झाल्याच्या नंतर एकत्रित तुमचे शारीरिक चाचणीचे आणि लेखीचे एकत्रित 150 गुणापैकी तुम्हाला जे मार्क मिळालेले आहे त्याचा एकत्रित मेरिट लिस्ट लागतात आणि मेरिट लिस्टनुसार, म्हणजे जेवढ्या जागा आहे त्यानुसार मेरिट लिस्ट लागणार आणि त्यामध्ये तुम्हाला जर तितके मार्क जर पडाले तर तितके मार्क मिळाल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये यशस्वी झालेले आहात असं समजा। आणि जर तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर आतापासूनच तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे। तर ॲड येईपर्यंत वाट बघू नका। ही जी वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहे, ही वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर आजच काढून ठेवा। अशा प्रकारे ही डॉक्युमेंट संबंधीची खूप महत्त्वाची माहिती आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त पोलीस होणाऱ्या मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा। धन्यवाद।